नमस्कार मित्रांनो, आज आपण घरगुती ग्राहकाच्या वीज बिलाची गणना कशा प्रकारे केली जाते हे पाहणार आहोत. आपण 886 युनिटचे वीज बिल कॅल्क्युलेट करू, म्हणजे सर्व प्रकारच्या स्लॅब रेट त्यामध्ये येणार. या एक्झाम्पलमध्ये 3 फेज रेसिडेन्शियल कनेक्शन आहे, त्यामुळे स्थिर आकार हा ₹440 प्रति महिना असणार आहे. जर सिंगल फेज असेल तर ₹140 प्रति महिना येईल. त्यानंतर वीज आकार येईल. इथे स्लॅब वाईज रेट असतात. पहिल्या 100 युनिट्सवर ₹4.28 असतात, त्यामुळे 100 इंटू ₹4.28 इक्वल्स टू 428 होईल. दुसरा स्लॅब हा 101 ते 300 युनिट्ससाठी असतो, त्याचा रेट आहे ₹11.10. त्यामुळे पुढील 200 युनिट्सवर 200 इंटू 11.10 म्हणजेच 2220 येईल. आता तिसरा स्लॅब हा 301 ते 500 युनिट्ससाठी असतो, त्याचा रेट आहे ₹15.38. त्यामुळे पुढील 200 युनिट्सवर 200 इंटू ₹15.38 इक्वल्स टू ₹3076 येईल. आता चौथा स्लॅब हा 501 ते 1000 युनिटसाठी असतो, त्याचा रेट आहे ₹17.68. त्यामुळे उर्वरित 386 युनिट्सवर 386 युनिट 17 इंटू ₹17.68 इक्वल्स टू ₹6824.48 येईल. आता या सर्वांची बेरीज करायची, ती येईल ₹12,548.48. आता वीज आकार आला. वीज आकार कॅल्क्युलेशन कशाप्रकारे स्लॅब रेट वाईज होते हे आपण पाहिलं. त्यानंतर येतो वहन आकार. हा वहन आकार ₹1.47 प्रति युनिट असा असतो. म्हणजेच आपल्याला 886 इंटू ₹1.47 करावे लागणार व ते येणार ₹1302.42. 1302.42. त्यानंतर येतो इंधन समायोजन आकार. तो प्रत्येक महिन्याला वेगळा असतो. इथे आपण 10 पैसे प्रति युनिट अज्यूम करू, म्हणजेच 886 इंटू 10 पैसे इक्वल्स टू 88.60 येणार. त्यानंतर येतो वीज शुल्क 16%. आता हे वीज शुल्क चारही अमाऊंटला एकत्रित करून त्यावर काढायचे असते, म्हणजेच 440 प्लस 12,548.48 प्लस 1302.42 प्लस 88.60 इक्वल्स टू 14,379.50. आता या 14,379.50 वर 16% ते येईल ₹2372. त्यानंतर असतो इतर आकार. इथे कधी चुकून चेक बाउन्स झाला किंवा कधी सिक्युरिटी डिपॉझिट थकीत असल्यास ते इथे लागू येईल. जनरली हा नीलच असतो. त्यानंतर वरील सर्व आकारांची बेरीज करायची, तेच आपले चालू वीज देयक असणार. या एक्झाम्पलमध्ये स्थिर आकार 440 प्लस वीज आकार 12,548.48, वहन आकार 1302.42, इंधन समायोजन आकार 88.60, वीज शुल्क ₹2372, एकूण ₹16,680.22 आपले वीज बिल येणार. मित्रांनो, अशा प्रकारे वीज बिलाची कॅल्क्युलेशन होत असते. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.